नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एकदा आलो आहे चिपळूणला. कारण असं की गेल्या टायमाला तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, आपण केला होता नवीन गाडीने देवदर्शन कोकणातले. तर त्या टायमाला मी कळकवण्यात म्हणजे चिपळूणला आलो होतो. तर तेव्हा माझे मी बहुमूल्य इयरफोन्स जे आहे ते गावाला विसरलो. आणि म्हणजे इयरफोन्स घ्यायचं तर निमित्त असतं बघा, वेळ मिळतो फिरायला तर आपल्याला आपण लकी मानायचं. तर मी आता ते इयरफोन्स घ्यायला पुन्हा आलो आहे म्हणजे मामाच्या गावी माझ्या कळकवण्याला. आता गाडी चिपळूणला आली आहे, पण ह्या टायमाला मी आलो आहे शताब्दीने म्हणजे आपल्या ट्रेननी. बरेच वर्षांनी नाही म्हणू शकत, पण बरेच टायमानंतर आपण ट्रेननी प्रवास केला आहे, ते सुद्धा जनशताब्दी एक्सप्रेसने. तर मजा आली. आणि आता सकाळी 9 वाजता मी आलो आहे चिपळूणला. चिपळूण स्टेशनवरला ॲक्च्युली पहिल्यांदा आलो आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलो आहे. असं युजली कसं गाडी असल्यामुळे आम्ही ट्रेननीच ट्रॅव्हल थोडं कमीच करतो. ह्या टायमाला कसं बऱ्याच दिवसांनी आलो आहे, हे अनाऊन्समेंट वगैरे असं ऐकून जरा एक फील येतोय कोकणाचा. कृपया ध्यान दीजिए, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 1208 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव. तिकडे तुम्ही बघताय का मित्रांनो, तो जो आहे ना तो परशुराम घाट आहे. ॲक्च्युली आम्ही गाडीने जाताना मोस्टली तिथूनच जातो असं, तर मला आठवत आहे तो परशुराम घाट आहे. आणि इथे असं बेसमेंट आहे, खालून जायचं आहे. रत्नागिरीला कसं आमची ती युजली वरती चढत असते, इथून असं खालून जायचं. इयरफोन्सच्या बहाने परत आलो. राहिले रे मामाची नवीन रिक्षा, एकदम आडस. बोले तो मर्सिडीज. फायर एक्सटिंग्विशर पण आहे. फेमस आहे 85 हॉटेल परांजपे. आता मामा मस्तपैकी उसळ तोडणार आहे. त्यांचं हे दुकान पण असंच ठेवलं आहे टाईपमध्ये. फेमस हां 1940. मस्तपैकी उसळ घेतलेली आहे पार्सल, घरी जाऊन खायला. अजून एक फेमस मिठाईवाला म्हणजे हिरा पन्ना मिठाईवाला बहादूर शेख नाक्याला. आणि इकडे मेन म्हणजे फेमस आहे आपले समोसे. तर आता आम्ही मस्त गरमागरम 5 समोसे घेतलेत. आकार रपारप बांधतायत. घरी जाऊ आणि मस्तपैकी खाऊ. त्यानंतर इकडची फेमस बेकरी म्हणजे गोकुल स्वीट्स बेकरी. इथे मी 2 वेळा थांबलो होतो, एकदा मावशीसोबत आणि आता आम्ही इथे पाव घ्यायला थांबलो आहे. तर मामा इथे काय ना काय फिरवत असतो. आता तर बघूया, इथून पाव घेऊया. आणि हातात माझ्या मस्तपैकी पार्सल केलेली उसळ आहे. जाऊया आता कळकवण्यात. तेजस भाईला प्लास्टर ऑफ पॅरिस लागलेला आहे. हा
अक्षर आता कळेल ना, तिथे आम्ही सिग्नेचर मारतो ना असे. परांशी मिसळ बनवतोय आपला मामा मस्तपैकी आणि आम्ही सुरू झालेलो आहोत. हो फ्रॅक्चर मॅन या, त्याला वरतीच आहे. मामाने पण बरंच सारा इकडे म्हणजे झाडं वगैरे मस्त लावलेली आहेत. आता इकडे बघ ना, चिकू पण आहे. चिकू पण बऱ्यापैकी तयार झालेला आहे, एकदम फ्रेश चिकू नॅचरली आणि बरेच आले. तिकडे ऊस आहे, ऊस मस्त. एकदम शांतता आहे इकडे. मळ्यावर आलोय. म्हणजे इकडे कसं आहे, डोंगर परिसर आहे आणि आपल्या रत्नागिरी साईडला कसं बीचेस वगैरे खालच्या साईडला आहे, हे असं असं डोंगरावर. तर आता मी तुम्हाला दाखवतो इकडचा परिसर. इथे इथून आमचं घर आहे मामाचं आमच्या, आणि इथून जो रस्ता जातोय ना, हा एक दुसऱ्या वाडीत जातो, जुजमवाडी आहे गेस. तर लहानपणी मी एकटाच इथून गेलो होतो, हा डोंगरातून असं खाली जाऊन वरती. ते मला चांगलंच आठवतंय. तर आता हा परिसर आपला बघूया जरा आजूबाजूला. मामाकडे आलो आहे तर मी छानपैकी घर बांधलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त घर आहे, छोटंसं गार्डन केलं इकडे आणि समोर आहे ते डोंगर. इथपर्यंत आपला जो आहे तो रोड आहे थोडा असा डांबरीकरण. इथून जे आहे ते ॲक्च्युअल रान सुरू होतं आणि मग पूर्ण हा परिसर. ॲक्च्युली इकडे पावसात जास्त दिसायला मस्त असेल, कारण का इकडे सगळी ग्रीनरी असते. का समोर डोंगर आहे, चारी तरफ डोंगरच आहे. सह्याद्रीचं तिकडे पण एक डोंगर आहे आणि इथे पूर्ण ग्रीनरी असेल. आणि आता आपण जिकडे आहोत ते सुद्धा एक डोंगर भागच आहे, तो स्लोप आहे. असंच मित्रांनो मी विचार केला व्लॉग करूया, म्हणजे काय असा विषय नव्हता माझ्याकडे. हे ॲक्च्युली हेच ते इयरफोन्स आहेत जे मी विसरलो होतो, तर त्यासाठी मी आलो परत. आणि वेळ पण होता, म्हणजे येणं शक्य होतं, तर आलो गावाला. तर त्यासाठीच हा व्हिडिओ तयार केला. बोललो जातोय तर एक व्हिडिओसुद्धा बनवूया. तर हा मामाचा कळकवणे गावाचा परिसर, छोटी मोठी घर आहे तिकडे. मस्त गेले ना लाकडांचे गेट्स. काय बोलतो त्याला, अळी? काय अळी नाही, सॉरी काय म्हणतात त्याला, म्हणतात काहीतरी, कमेंट करून सांगा.
श्री दत्त मंदिर कळकवणे आणि याच्याच मागे सुद्धा असा डोंगर आहे आणि त्याच्या मागे सुद्धा डोंगर आहे. मित्रांनो, नांदिवसे या गावात आल्यावर अजूनच निसर्गरम्य वातावरण इकडे मला बघायला मिळालं. म्हणजे इकडे तर अजूनच मोठे मोठे डोंगर आहेत आणि मजा आली. तर तुम्ही आता बघा ते आम्ही नांदिवसात चाललोय. तर आपण आलोय अक्षय इकडे म्हणजे अक्षयचं घर आहे. काय बाबा गिफ्ट आणलं? कधी? रविवारी. असा कधीतरी प्लॅन करून येईन. इकडेच येईन मग डायरेक्ट. अंकिता मावशीला पाठवतो आलोय म्हणून. तू बोललास काय? जरासच आहे, जरासच आहे. असला रन घेतलाय ना तो. तेजस लागे बाहेर. तेजस द लंगडी मॅन. पुढे काल रात्री अचानक मध्ये जेवायचा प्लॅन झाला. अक्षय पण आला होता. आम्ही सगळे चायनीजला गेलो होतो. तर मस्तपैकी अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला आणि मस्त चायनीजला गेलो आणि आता सकाळी सकाळी उठलोय. करून दे मला शेंगांची. हा ढेकर घेणार आहे मी व्हिडिओ मध्ये. इकडे इकडे हा ना ह्या मोरीच्या आपल्या बोरींच्या बाजू. भगवान अशी हा तर मित्रांनो, हाच होता आजचा आपला एक छोटूसा ब्लॉग. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर आपल्या बरेच सारे व्हिडिओज आहेत जे आपण ट्रॅव्हल वगैरे करत असतो, तर ते सुद्धा बघा. हा व्हिडिओसुद्धा जर आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअरसुद्धा करा. शेअर केल्याने आपल्या व्हिडिओजला म्हणजे जास्त रीच मिळतं, लोक बघतात. तर प्लीज ते सुद्धा करायला विसरू नका. आपण असंच निसर्गरम्य ठिकाणी जात राहू आणि असेच व्हिडिओ बनवत राहू. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.